बीडच्या माजलगाव शहरात पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्यावर तिघांकडून शिवीगाळ करत लोखंडी रॉडनं मारहाण। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बीडमधील शिक्षक नागरगोजे आत्महत्या प्रकरण संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश। खोक्या भोसलेचं कोठडीत अन्नत्याग आंदोलन, घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी। पोक्सो अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची खोक्या भोसलेंची मागणी। न्याय मिळेपर्यंत सतीश भोसले अन्नत्याग आंदोलनावर ठाम। विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज, तर या आठवड्यात विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। नाशिकच्या येवला तालुक्यातील नांदूरमध्ये उन्हाचा पारा वाढला। उन्हापासून गायींच्या संरक्षणासाठी फॉगरचा वापर। नाशिकच्या सिडको परिसरात पाणी टंचाई, प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक आक्रमक। नळालाच हळदी कुंकू वाहत पुष्पहार अर्पण करून पाण्यासाठी प्रार्थना। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात 30% जलसाठा शिल्लक। गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठ्यात 9% घट। वाशिम शहराला 5 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा। साताऱ्याच्या सज्जनगड परिसरात लागलेल्या वनव्यामुळे वनसंपदा जळूनखाक। वनवा लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी। दुर्गनाथ प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींनी वनवा विझवला। नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायतीची प्लास्टिक विरोधी मोहीम। आठवडे बाजारात भाजीपाला, फळ, फ्रूट विक्रेत्यांवर कारवाई। 22,000चा दंड वसूल। जळगावच्या सुसरी पिंपळगावमध्ये राखेची अवैध वाहतूक मुक्ताईनगर वनविभागानं रोखली। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वनविभागाची कारवाई। अकोल्यात अवैधरित्या पक्ष्यांची विक्री करणाऱ्यांवर वनविभागाकडून कारवाई। पशु बाजाराच्या आवारात काही जण अवैधरित्या पक्ष्यांची विक्री करत असल्याचं समोर। अहिल्यानगरच्या राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन। आरडगाव इथल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची मागणी। प्रकल्प पूर्ण होऊनही राजकीय हस्तक्षेपामुळे कार्यान्वित केला जात नसल्याचा आरोप। भंडाऱ्याच्या बेल्या गावात कामगारांसाठीचं किट घेण्यासाठी आलेल्या महिलांचा रास्ता रोको। कामगार कल्याण मंडळाकडून साहित्य वाटप करण्यात न आल्यानं महिलांचा गोंधळ। चंद्रपुरातील निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा। 10 लाखांचा सानुग्रह अनुदानासह नोकरीच्या मागणीसाठी मोर्चा। अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील माऊली गव्हाणे हत्या प्रकरण। गावात तणावाची स्थिती असल्यानं पोलीस बंदोबस्त। माऊली गव्हाणेचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला होता। सांगलीच्या मिरजमधील कौलापूर गावात 65 वर्षीय वृद्धाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला घरात बोलावून दुष्कृत्य। सांगली पोलिसांकडून नराधमाला अटक। बुलढाण्यात माळवत कोसळून बापलेकाचा मृत्यू, तर 2 जखमी। चिखली तालुक्यातील शेलोडीमध्ये घडली घटना। खासगी दवाखान्यात दोघांवर उपचार सुरू। सोलापूरच्या माढ्यातील लुणीत पत्नीवर पती आणि सासरच्यांकडून कोयत्यानं हल्ला। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च का केले, पत्नीने असा जाब विचारल्यावर पतीकडून हल्ला। आरोपींविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर शहरात मार्चमध्येच टँकरनं पाणी पुरवठा। खासगी टँकर मालकांकडून मनमानी दर आकारणी। फेब्रुवारी महिन्यात 300 रुपयांना मिळणारा 2000 लिटरचा टँकर आता 400 रुपयांवर। वाशिमच्या बाभुळगावमधील 14 वर्षीय मुलाच्या अपहरणाला 5 दिवस पूर्ण। अद्याप मुलाचा ठाव ठिकाणा नाही। पोलिसांचा योग्य दिशेनं तपास सुरू। नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं आवाहन। अहिल्यानगरच्या इंदिरापथमधील रसराज मेडिकेअरला आग, साहित्याचं मोठं नुकसान। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। बुलढाण्यातील रब्बी ज्वारी म्हणजे शाळू पिकाच्या ढिगाला मध्यरात्री अज्ञातानं आग लावली। अल्पभूधारक शेतकरी रमेश सानप यांचं मोठं नुकसान। जगदारी परिसरातील अशा प्रकारची 3री घटना। अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारी महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली। देहरे गावच्या हद्दीत फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। नगर मनमाड महामार्गावर पाणीच पाणी। नाशिकच्या सिन्नरमधील डीएफ पेट्रोल पंपावर चोरी। लाकडी दांड्या आणि तलवारीचा दाग दाखवून 30,000ची चोरी। सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू। गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ। मक्का आणि धान पिकाचं मोठं नुकसान। रानटी हत्तींमुळे शेतकरी त्रस्त। वाशिमच्या लाखाळ भागात संशयास्पद 4 चाकी गाडीच्या चक्रा। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। संबंधित गाडीबाबत पोलिसांकडून तपास सुरू।
अकोल्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 3,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील नांदगावमध्ये जिगरबाज शेतकऱ्याने वाघाचा हल्ला परतवला. शेतकरी गोवर्धन डांगे यांच्या प्रतिकारानं वाघ पळाला. शेतकरी मात्र गंभीर जखमी. यवतमाळच्या आर्णी शहरात मोकाट श्वानांचा धुमाकूळ. 4 दिवसात 2 चिमुकल्यावर श्वानांचा हल्ला. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावर दुचाकीचा अपघात. अपघातात महिला गंभीर जखमी. महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. रायगडमधील पोलादपुरात कार आणि बाईकचा भीषण अपघात. अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू. कारने धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती. परभणीतील मंदिर परिसरातील नॉनव्हेज हॉटेल शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडलं बंद. काही काळ तणावाची परिस्थिती. हॉटेलवर कारवाई करण्याची शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील कोरोचित शाळेची तोडफोड. न्यू मिलेनियम शाळेत ही तोडफोड केल्याची माहिती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद. वाशिममध्ये पक्षीमित्रांकडून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय. स्वखर्चातून पक्षीमित्रांनी उपक्रम राबवला. सोलापुरातील सीना माडा उपसा जलसिंचन योजनेच्या वॉलमधून गळती. यामुळे चिंचोलीच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून ही गळती थांबवण्याची मागणी. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 200 रुपयांची घसरण. कांद्याचे सरासरी बाजारभाव 1200 रुपयांपर्यंत कोसळले. बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणं मुश्किल. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल आणि पांढऱ्या कांद्याची मोठी आवक. पांढऱ्या कांद्याला 1100 रुपये क्विंटलचा दर, तर लाल कांदा 1500 रुपये प्रति क्विंटल. दरम्यान दर निश्चित करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सीसीआयने कापूस खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. राज्यात अजूनही 60 ते 70 लाख क्विंटल कापूस खरेदी बाकी. कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता. यवतमाळच्या उमरखेडमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण. भाजपचे समन्वयक नितीन भुतळ यांनी वसतिगृहाला भेट दिली. निकृष्ट दर्जाचं भोजन देणाऱ्या ठेकेदाराचा समाचार. जेजुरी येथे पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम सुरू. महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि वन विभागाच्या वतीनं लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारींचं निवारण. कोल्हापूरच्या मलकापूरमधील सुनील गुजर यांना वीरमरण. भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू. शासकीय इतमामात सुनील गुजर यांच्यावर अंत्यसंस्कार. गोंदियाच्या रामपुरी, अर्जुनी, मोरगाव, खांबी, शिरेगाव या 4 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचं अनुदान बंद. 1 एप्रिलपासून 65 गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता. खर्च भागवणं शक्य नसल्यानं योजना अडचणीत. सोलापूर जिल्ह्यातील 9 उपसा सिंचन योजनांसाठी 504 कोटींची तरतूद. सांगोला, मंगळवेढा आणि बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी भरीव तरतूद. सिंचन योजनांना गती दिल्यानं ग्रामीण भागातील शेतीसाठी दिलासा. नागपूर जिल्हा परिषदेचा 90 कोटींचा निधी अडकला. 31 मार्चपर्यंत निधी खर्च करण्याचं आवाहन. मात्र वेळ कमी असल्यानं निधी अखर्चित राहण्याची शक्यता. शहापूरमध्ये शाळकरी मुलगा विहिरीत पडला. विहिरीत पाणी भरण्यासाठी गेला असता घटना घडली. दुर्घटनेत शाळकरी मुलगा जखमी. चंद्रपूरच्या घोडाझरी तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर. आमदार बंटी भांगडिया यांनी घेतली कुटुंबियांची सांत्वनपर भेट. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात कक्ष स्थापन. 1 सहाय्यक पोलीस आयुक्त तर 2 पोलीस निरीक्षकांची प्रभारी म्हणून नियुक्ती.